हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी, लक्ष्मी फॅशन डिझाइनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर ब्लाऊज आहेत ना, मी अर्धवट कंप्लीट करून ठेवलं आहे, तर ते तुमच्यावर शेअर करायचं आहे. तर फ्रंट साईड माझं कंप्लीट झालं आहे, तर फक्त त्याला गोट लावायचे. तर साडी आहे ब्लू कलरची, स्काय ब्लू कलर आणि त्याची बॉर्डर आहे ना, गोल्डन टाइप असं आहे. तर म्हणून गोल्डनचं पट्टी लावते मी, गोट पट्टी लावणार आहे. तर इथं बघा मी 1.25 इंचाची ना पट्टी घेतली. त्याच्यानंतर ती पट्टी लावली. तर पाव इंचापर्यंत शिलाई मारून घेतली आणि कट करून घेतलं. तर फिनिशिंग छान येते आणि बारीक-बारीक असं कट करून घेतलं मीनी आणि अर्धा इंचापेक्षा पण आतमध्ये फोल्ड करून ना, तर लाईनी साईडून ना शिलाई मारून घेते. हे बघा. तर पट्टी झाली आहे अर्धा इंचाची. तर आता बघा ते सगळं कपडा आत घेऊन ना, आता गोट पट्टी लावते बघा. किती सुंदर गोट येतं तुम्हाला मी झाल्यानंतर दाखवते. तर हे बघा आतमध्ये फोल्ड करून घेते आणि लय सुंदर गोट आणि मेन म्हणजे मला तर असंच आवडतंय. गोल्डन पट्टीचे गोट आहेत ना, एकदम एक नंबर येतात. ते साध्या पट्टीपेक्षा ब्लाऊजचे असतात ना, त्याच्यापेक्षा हे छान आहे. ते आता तुमचं झाल्यानंतर दाखवते. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. एक नंबर गोट येते हे बघा. मला ना गोल्डन पट्टीच खूप आवडते. मला शक्यतो असं वाटतंय प्रत्येक ब्लाऊजला गोल्डन पट्टीच लावा. एक नंबर गोट बसते. तर तुम्हाला जवळून लावते हे बघा. तर एक साईड झाली आता हे दुसरी साईडचं दाखवते. हे बघा. पाव इंचावर ना शिलाई मारून घेतलं. त्याच्यानंतर ना पाव-पाव इंचावर असं कट मारून घेते हे बघा. छटके म्हणतात ना त्या टाईपनं. सगळीकडे राउंड कुठं राउंड आहे ना तिथं. त्याच्यानंतर अर्धा इंच आतमध्ये घेऊन ना, तर अर्धा इंचापर्यंतच ना पट्टी सोडून ना शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर हे बघा सगळं आतमध्ये घेऊन फोल्ड करून घेते हे बघा. हे पण झाल्यानंतर एवढं सुंदर येतं ना. तर बॅक साईड माझी बॅक साईड पण कंप्लीट झाली आहे. तो एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला त्याला लेस वगैरे लावलेलं. आता हे फ्रंट आहे ना कंप्लीट करून घेते. बॅक साईड आणि फ्रंट दोन्ही जोडून घेते. पहिले आहे ना शिलाई मारून घेतलं त्याच्यानंतर अर्धा इंचावर ना मार्किंग करून ना डबल टिबल शिलाई मारून घेते. कारण की ना गोटपट्टी पण लावली आहे, लेस पण लावली आहे. ते निघालं नाही पाहिजे म्हणून डबल टिबल शिलाई मारून घेते. हे बघा अर्धा इंचावर. पहिले ना सरळ टिप मारून घेतला अर्धा इंचावर ना मारून घेते. हे बघा झालं. त्याच्यानंतर साईडून थोडासा कपडा राहिला ना तो थोडा जास्त कट करायचा ना, थोडा साईडून निघाला तो कट करायचा आणि दुसरा पण तसंच करून घेते. तोंड मेन जवळचे तोंड आहेत ना बॅक साईडचे तोंड आणि फ्रंट साईडचं तोंड दोन्ही जुळून ना शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर अर्धा इंचावर आहे ना मार्किंग करून ना डबल टिबल शिलाई मारून घेते. म्हणजे शोल्डर जोडून घेते. हे बघा मी तसंच करते. माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवते आणि आपलं पोस्ट पोस्ट पण टाकते आणि कंप्लीट करते तुम्हाला दाखवते. आणि हे पण झालं साईडून थोडंसं राहिलं. थोडंसं कट नाही, जास्त नाही करायचं. आणि आता ना फुगाबाई आहे माझी. फुगाबाई मी बनवून ठेवलेलं. ते काय तुमच्यावर शेअर नाही केलं आणि तुम्हाला असं वाटायला लागलं फुगाबाई कसं करायचं तर मी ते तुमच्यावर शेअर नक्की करेल. आणि इथं बघा मी फुगाबाई जोडून घेते. तर साईडून जोडून घेते हे बघा. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत असं जोडून घेते. पहिले मी पाव इंचावर शिलाई मारते. त्याच्यानंतर मग अर्धा इंचावर असं शिलाई मारून घेते आणि डबल शिलाई मारते बरं का मी. तुम्हाला दाखवते आणि दोन्ही बाही आहे ना जोडून बघते परफेक्ट बसायला पाहिजे तसं करते मी. हे बघा फुगाबाई माझी. तर कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि साईडून थोडीशी शिलाई आहे ना फुगा म्हणजे जोडताना तर मग ती कंप्लीट ब्लाऊज झालं की मग त्याचं शिलाई काढायचं. हे बघा मी पहिल्यापासून जोडून घेते. हे बघा पहिले साईडून शिलाई मारून घेते. प्रत्येकाला डबल शिलाई मारून घेते मी. पण धागा निघाला नाही पाहिजे आणि 3 इंच आपलं 3 नंबर टिपवरच मारून घेते. आणि हे बघा दोन्ही बरोबर परफेक्ट आलं आहे हे बघा. आणि आता कवर शिलाई मारून घेते. साईडून फक्त फ्रंटचा आहे ना एक्स्ट्रा पार्ट आहे. तर बाही जोडून झाली आणि आता मी कवर शिलाई करून घेते. हे बघा. तर खालून वरून बरोबर आले मार्किंगमध्ये. तर हे बघा साईडून आले ना तो कट करून घेते आणि ना आतून ना शिलाई मारून घेते. हे बघा फिटिंग करायला तयार झालं आणि पाव इंचावर मारून घेते. हे बघा बाही जोडायला घेते की बाहीचे दोन्ही तोंड आहे ना बरोबर जुळायला पाहिजे. थोडंसं कमी जास्त असलं तर कट करून घेते, सरळ करून घेते आणि बॅक साईडचं पण आणि फ्रंट साईडचं पण दोन्ही पण जोडून बघते. तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते मी आणि ते तुमच्यावर शेअर नाही केलं ते करते तुमच्यावर शेअर करतो मी कसं करते म्हणून. आणि इथं बघा दोन्ही पण जोडले आणि दोन्ही साईडला थोडं उरलेलं ते सरळ कट करून घेते आणि हे कवर शिलाई झाली आणि आतून ना पाव इंचावर ना शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर फिटिंग करून घेते बघा. आणि आता फिटिंगचं माप टाकते. तर हे बघा फिटिंगचं माप कसं बाही दंड किती आहे आणि ते काढते. छातीचा चौथा
तो टाकून घेते. त्याच्यानंतर हे बघा बाही दुसऱ्या साईडची आणि छातीचा, आणि छातीचा इकडे किती घेतला किती उरतं ना तेवढं तिकडे मार्जिन करून घेते. आणि इथं बघा कंबरपट्टी मी मोजून घेते. त्याच्यानंतर किती उरते त्या हिशोबाने करून घेते. 1.5 इंचावरनं मार्किंग करून घेते हे बघा. तर आता सरळ लाईन मारून घेते. तर मी आता शिलाई फिटिंग करून घेते. हे बघा कंबरपट्टी कशी मोजायची, तर आपली कंबर किती आहे आणि ब्लाऊजचं किती राहतं त्याच्यात तेवढं मायनस करून ना, आणि त्याचा 4 भाग करायचा, त्या हिशोबाने ना फिटिंग करायचं. हे बघा इथं. आणि फिटिंग करताना 3 मार्जिंगवरच ठेवते. फिटिंग करून झाले. आता ना मी हुक पट्टी करून घेते आणि आय करून घेते. तर इथं बघा मधोमध करून घेते. त्याच्यानंतर परत त्याचं मधोमध करून घेते. असं 5 करून घेते. त्याला म्हणजे आय पट्टी करायला. आणि फिटिंग करताना 3 शिलाई मारून घेते बरं का. 1 नाही मारत, 3-3 शिलाई, म्हणजे आपल्याला लूज कमी कसं होते त्या हिशोबाने 3 मारून घेते. आणि इथं आय पट्टी करून घेते. हे बघा. तर आय पट्टी करताना एकदम बारीक टिप घ्यायचं. 2 इंच, 1.5 इंच असं घ्यायचं. परफेक्ट बसते, निघत नाही, काही नाही, किती पण वापरला तरी. तुम्हाला झाल्यानंतर दाखवते. तर आयपट्टी झाल्यानंतर ना कमरपट्टी करून घेते. म्हणजे कमरपट्टीला हात शिलाई करून घेते. आयपट्टी कंप्लीट झाला. आता फक्त तिथं लॉक करते कॉर्नरला. पहिला कॉर्नर आणि दुसरा कॉर्नर दोन्ही कॉर्नरला व्यवस्थित लॉक करायचा. म्हणजे आयपट्टीचं शिलाई ना निघत नाही, काय नाही. आणि आयपट्टी कंप्लीट झाला. आता हात शिलाई कमरपट्टी लावते. प्रत्येक ब्लाऊजला कमरपट्टी लागतेच, त्याच्यासाठी मग हात शिलाई करून घेते. आणि पाव इंचावर असा हात शिलाई करून घेते. हे बघा. त्याच्यानंतर ना हुक लावून घेते. पहिल्या स्टार्टिंगला लॉक करायचं आणि शेवटच्या स्टार्टिंगला पण लॉक करायचं. तर झाला माझा कंप्लीट. आता फक्त हुक लावलं की कंप्लीट झाला हा ब्लाऊज माझा. तर आता हुकपट्टीच्या ह्याला मार्किंग करून घेते आणि त्याच्यावर बरोबर हुकपट्टीवर आयपट्टीवर हुकपट्टी ठेवून ना मार्किंग करून घेते. तर म्हणजे हुक बरोबर लाईनीत बसायला पाहिजे. आणि मग नंतर मार्किंग करून घेते. आणि इथं बघा 4 धाग्याचं घेऊन ना 4 धागा घेऊन लॉक करते. म्हणजे शिलाई परफेक्ट बसते आणि निघत नाही, काही नाही. तर असं लॉक करून घेते. हे बघा. हुकाच्या दोन्ही तोंडातून ना 3-4 वेळा असं फिरवते. हे बघा. त्याच्यानंतर तोंडाला ना गोल फिरवून ना त्याला हुक एका साईडनं ना लॉक करून घेते. म्हणजे परफेक्ट हुक बसते. दुसरं पण तसंच हुक बसून घेते आणि त्याला पण लॉक करते. आणि त्याच्यानंतर माझं कंप्लीट झाला ब्लाऊज. तर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि ब्लाऊज कसा झाला तो नक्की कमेंटमध्ये सांगा.